म्हातारायचं बुड्यासोबत म्हातारपणीच काऊन खटकते व नाही जवानपणात एकाच गाडीवर असे बसले ना राजदूतवर. पण आता म्हातारपणी बुडीले विचारतो बुडा कुठं आहे व तो म्हणते मा बुडा मोठ्या पोराकडं खाते मी लहान्याकडं खातो मारीन बुद्धा पाटकाडावर बुडीच्या. तुम्हा म्हातारेले सांगून ठेवतो बुड्याले सुने समोर आपल्या नवऱ्याशी वाईट बोलायचं नाही. सून दिसली की बुड्यासोबत गोड बोलायचं. सून दिसली का म्हाताऱ्याला म्हणत अजी पोहे खाता काजी आपणही देत नाही बुडही मागत नाही पण म्हणावले खाले जाणून बुड्याला म्हणत सुने समोर अहो चहा पेता काय आपणही देत नाही बुडही मागत नाही पण म्हणावले खाले जाऊ दे. जाणून सुने समोर म्हणत अहो पार्लेजी खाता का 20 खाता आपणही देत नाही बुडही मागत नाही पण म्हणावं लागेल तर घरात नेऊन बुड्याला 2 दणके मारावं पण सुने समोर वाईट बोलू नका. आणि तुम्हा भावाली विनंती आहे इथेही ज्याच्या बापाचं वय झालं असन जिवंतपणी बापाला खाऊ घाला. जिवंतपणी लाता मारता मेल्यावर तेरवी करता. तेरवीले मोठा मंडप मोठा स्टेजवर लाल कलरची महाराजा खुर्ची आणि खुर्चीवर म्हाताऱ्याचा असा पाहिजे आणि फोटो जसं काही पुढं ग्रामपंचायतले निवडून आला तर फुल मतानं आणि त्याच्या फोटो समोर 3 अगरबत्त्या 4 लाडू बुंदी खीर आणि त्याच्या समोर लोक पंक्तीत बुंदी दाबते आणि ते पुढं त्या फोटोतून पाहते अबे बिना भाकरीचं मारलं बिना साखरेचा चहा पाजून मारलं नाही भूत बनून छात्यावर बसेन तर. म्हणून जिवंतपणे खाऊ घाला. तुकडोजी महाराज ना आवाज दिला मनशील काव कसा मग करेल पंढरीराव कसा मग करेल पंढरीराव कसा मग करेल पंढरीराव. अरे जिंदे बाप को रोटी ना देवे संत कबीर महाराज लिहितात जिंदे बाप को रोटी ना देवे मरे बाद पछतावे और मुड़ भर चावल हाथ में लेकर कौवा बाप बुलावे. कसा मग करेल पंढरीराव वेला मनशील काव वेला मनशील काव तुम्ही पोरं शाळेत जाताना रे सांगा रे हा फोटो कोणाचा आहे तर हे कोणाचा फोटो आहे सांगा पोरो. तुकडोजी महाराज सामुदायिक प्रार्थनेत तुम्ही जाताना किती जण हात वर करा बरं किती जण जाता सगळे जाता काय. चला याच्या पुढची ओळ सांगा. हय प्रार्थना गुरुदेव से सांग ना तुला पाठ आहे प्रार्थना बोल बेटा. हा प्रार्थना पाठ आहे कोण्या पुरीले पाठ आहे ये उभी राह माबाई ये बरं समोर इकडून ये ना. हे तर सुनीता विल्यम दिसून राहिली मला कल्पना चावला. काय नाव माबाई तुझं लावण्य माईक मध्ये सांग ना. लावण्य बरं लावण्य दीदी कोण्या कंपनीचा हँडसेट आडनाव तुझं देशमुख. बरं तू न मला कधी पाहिलं काय नाही तुझी माझी ओळख आहे काय नाही पण मी म्हणतो त्याच्या पुढची ओळ तू म्हणते. हरे प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम अति उच्चतम जीवन बने परमार्थ मय व्यवहार हो. बरोबर तू कधी प्रार्थनेला जाता ना अवसर पौर्णिमेला. अच्छा विसरली हो ना. 10वीला इंग्लिश मीडियम की मराठी मीडियम माबाई म्हणजे 10वीला मराठी मीडियम आहे का इंग्लिश मीडियम आहे चांगला आहे. घे पुस्तक आहे का ठेवायला पुस्तक आहे दुसरं आहे ना मग हे वाचतो यानं डोकं जागेवर येते बेटा. हे आहे तुकडोजी महाराज जापान मध्ये गेले होते बेटा. 18 राष्ट्राच्या प्रतिनिधीला एका जागेवर केलं. वारकरी संप्रदायाचे शेवटचे संत तुकडोजी महाराज होते. आगळ्या संत यायचं भजन तुम्हाला पाठ आहे म्हणा रे बरोबर. या भारतात बंधु भाव एक वसुदे देवजी असा दे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसुदे
नादात सुखे गरीब अमीर एक मतानी मग हिंदू असो ख्रिश्चन होई सलामी स्वातंत्र्य सुखाच्या सकळा जीव सुखे देवरची असाची हे आहेत तुकडोजी महाराज हा? हे 2-4 फोटो ओळखा फक्त. हा फोटो कोणाचा आहे बाई? कोणाचा आहे? महात्मा ज्योतिबा फुले. काय केलं महात्मा ज्योतिबा फुल्यानं मुलींसाठी? पहिली शाळा काढली. ज्योतिबा फुले आले नसते तर तुम्ही कोणी इथं बसल्या असत्या काय? तुझी माय आली असती काय? त्या घरातली डंगरी आली असती काय? लेकरं सांभाळता सांभाळता मेल्या असत्या आणि 1-2 डिलेवऱ्या झाल्या की लंब्या झाल्या असत्या. पण ज्योतिबा फुले आले म्हणून तुम्ही बाहेर बसू शकला. ज्योतिबाच्या पत्नीचं नाव सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुलेले पोरगा होत नव्हता काका. काही लोक ज्योतिबाजवळ गेले म्हणजे ज्योतिबा तुझी सावित्री वाहन जाय, तिले पोरगा होत नाही, एक काम कर ज्योतिबा, दुसरं लग्न कर. सावित्रीसाठी सवत आण, सावित्रीसाठी सवत आण, दुसरं लग्न कर म्हणे ज्योतिबाले. तिथं ज्योतिबा होता. तिथं जर मा बाप असता, मा बापाला म्हणलं असतं बाबा दुसरी बायको कर ना बे. मग बापाने म्हणलं असतं अरे इच्छा नाही ना बे, कर ना बे, कमी वयाची आहे. नाही ना बे, इच्छा नाही ना, कर ना बे, कमी वयाची आहे, पाहिलेही चांगली आहे, इच्छा नाही पण लेकरा बाळासाठी करा वाटे. मारी ठोप काढी तुझ्या खाली. म्हणा दुसरी बायको काय केली बे? म्हणते मी स्वयंपाक पाण्याला केली. हो बे, स्वयंपाक पाण्याला मी येतो ना या चांदेकरले घेऊन, याही पोळ्या चांगला टाकते ना. पण स्वयंपाक पाण्याला दुसरी बायको केली म्हणतं. तिले 3ऱ्या वर्षी 2 पोरं कसे झाले बे? ज्योतिबाले म्हणे दुसरं लग्न कर. मा ज्योतिबा म्हणे मा सावित्रीले पोरगा होत नाही ना, मी दुसरं लग्न करण्यापेक्षा मा सावित्रीचं दुसरं लग्न लावून देईन आणि माझ्यासाठी सौत्या घेऊन येईन. हे ज्योतिबा फुले हे झाले माळी समाजात. की आमची माळीयाची जात लावू शेत बागायत, आमची माणियाची जात लावू शेत बागायत, आमची माणियाची जात लावू शेत बागायत. विधवीला माती गेली, विधवीला माती गेली, प्रतिमीला माती गेली, प्रतिमीला माती गेली, प्रतिमीला माती गेली, प्रतिमीला माती गेली. देवाने अनंत एका विधेने केले, आमची माणियाची जात लावू शेत बागायत. महात्मा ज्योतिबा फुले.